नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर चॅनलवरती नवीन असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. तर मित्रांनो, 9 मार्च 2026 रोजी आपले महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी एक घोषणा केली होती की रिक्षा परमिट बंद म्हणजे त्यांनी स्थगिती दिली होती. आणि त्या स्थगिती देण्यासाठी असं कारण होतं की मुंबईमध्ये काही परदेशी म्हणजे बांगलादेशी परमिट होल्डर गाड्या चालवताना पकडले गेले होते. तर त्याची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी परमिट स्थगिती दिली होती, म्हणजे बंद केली होती थोड्या दिवसासाठी. म्हणजे चालू कधी करणार असं काही त्यांनी सांगितलं नव्हतं, पण सध्या तरी स्थगिती दिली होती. परंतु आत्ता असं त्यांच्याकडूनच ऐकायला येतं की न्यूज चॅनलवरून ऐकायला येतं की ई रिक्षाला आणि ई बाईकला परमिट बंधनकारक केलं आहे त्यांनी. म्हणजे समजा तुम्हाला ई रिक्षा घ्यायची असेल तर तुम्हाला परमिट बंधनकारक आहे. म्हणजे याचा सरळ अर्थ असा आहे की परमिट चालू होणार. म्हणजे कुणाला ज्याला ई रिक्षा घ्यायची असेल त्याला परमिट घ्यावं लागणार. तर म्हणजे मला याचा उद्देश समजत नाही. तुम्ही रिक्षा परमिट बंद केलं आहे तर म्हणजे ज्या ते रिक्षा जास्त झाले आहेत किंवा वायू प्रदूषण आहे, काही ट्रॉफिकची समस्या आहे, त्याच्या संदर्भात तुम्ही रिक्षा परमिट बंद केले की गाड्या खूप जास्त झालेत, हा तुम्ही दृष्टांत दिला की म्हणजे जे तुम्ही अतिरेक्यांना तिकडं समजा बांगलादेशांना परमिट गेले होते तो मुद्दा आहे, तो आहेच. आणि त्याच्याबरोबर तुम्ही असंही सांगितलं होतं की रस्त्यावरती ट्रॉफिक जास्त होते आणि वायू प्रदूषण अशा अनेक कारणामुळं रिक्षा पण खूप झालेत. जे जुने रिक्षावाले आहेत, पहिले रिक्षावाले आहेत, त्यांचं पोट भरत नाही, तर त्यांना कुठंतरी उदरनिर्वाहासाठी अडचण निर्माण होते. या संदर्भात तुम्ही असे काही उद्देश देऊन परमिट बंद केले होते. परंतु तुम्ही ई रिक्षाला परमिट देत आहे, म्हणजे ज्याला ई रिक्षा घ्यायची असेल तो परमिट घेऊन परत ई रिक्षा घेणार, परत रिक्षा रस्त्यावरतीच जाणार. आपले रेग्युलर जेव्हा CNG किंवा पेट्रोलवरती चालणारी रिक्षा असते आणि जी ई रिक्षा असते इलेक्ट्रिकवरती चालणारी रिक्षा, तर याच्यात फरक काय? तुम्ही शेवटी रस्त्यावरतीच आणताय, त्याच्यातून फक्त एकच होईल किंवा वायूचं प्रदूषण किंवा जे असेल प्रदूषणाचा विषय सॉल्व्ह होईल, पण ट्रॉफिक तर होणारच. ती पण गाडीच आहे, ही पण गाडीच आहे. म्हणजे तुम्ही साध्य काय करताय? असं सांगण्यात आलं की तुम्हाला योग्य ते कागदपत्र रजिस्ट्रेशन वगैरे योग्य ते करून तुम्हाला परमिट दिल्या जाईल. म्हणजे काही दिवसांनी तुम्ही हे पण परमिट चालू करणार. म्हणजे आता सध्या तुम्ही इलेक्ट्रिक रिक्षावरती जोर देत आहे. म्हणजे तिकडनं समजा तुमचं काय असेल सेटलमेंट किंवा असू शकते, काय मी डायरेक्ट तुमच्यावर आरोप करत नाही, पण असं असू शकतं की तुम्ही ह्या गाड्या बंद करून त्या गाड्या आता मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहात. उद्देश चांगला आहे इलेक्ट्रिक गाडीसाठी, पण रिक्षासाठी थोडं रिस्की आहे ते. कसं आहे, इलेक्ट्रिक गाडी ही कशी, रिक्षा म्हणलं तर तिथं पॅसेंजर आले, तिथं 4-5-3-4 लोकांचं म्हणजे 4 लोक तरी मागं पॅसेंजर 3 आणि समोर ड्रायव्हर 1, म्हणजे 4 लोक त्या गाडीत असतातच. तुम्ही बाईक वगैरे असेल तर समजू शकता, पण इलेक्ट्रिक रिक्षामध्ये प्रवाशांसाठी कसं कधी पण गाडी येत सोडीत, प्रवासी वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक गाडी थोडी धोकादायक मानली जाते. आता सध्या बस वगैरे आहेत, पण रिक्षा तुम्ही आता इलेक्ट्रिक आणतायत. पावसा पाण्यातनी ती गाडी मला तर वाटतं इलेक्ट्रिकच्या प्रवाशांच्या कामाची नाही, कारण पावसातनी पाण्यात ती गाडी गेली की ती कधी कुठेही बंद पडते. तर अशामध्ये समजा गाडीचा काय अपघात झाला किंवा गाडीने पेट वगैरे घेतला तर प्रवाशांसाठी धोकादायक आहे आणि सर्वांसाठी धोकादायक. कुठं रस्त्यात बंद पडली तर तेवढं ट्रॉफिक वाढणार अजून हे ते. तर त्या बस वगैरे आहेत त्या पण असं बघा कुठेही रस्त्यात मध्ये बंद पडतात आणि काय होऊ शकतं त्यांचं. तर तुमचा उद्देश नेमका काय साध्य करायचा हे सरकारने स्पष्ट करावं. तुम्ही एकतर म्हणताय परमिट बंद केलंय आणि पुन्हा म्हणताय तुम्ही की ई बाईकला आणि ई रिक्षाला परमिट घेणं बंधनकारक आहे. म्हणजे ज्यांना कोणाला आता रिक्षा घ्यायची असेल तो परमिट घेणार नाही, परत रिक्षा घेणार, म्हणजे परत रस्त्यावरतीच येणार तो. म्हणजे परत जे जुने रिक्षावाले आहेत त्यांच्यावरती शेवटी त्यांच्या धंद्यावरती त्याचा परिणाम होणारच. म्हणजे मी असं नाही म्हणत की त्यांनी कोणी रिक्षा घेऊ नये, घ्यायची का नाही घ्यायची ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याला त्याला पोट भरायचं असतं, ज्याचं त्याचं उदरनिर्वाहाचं काही ना काय तर तो शोधतच असतो. पण तुम्ही सरकारने ज्या संघटना तुम्हाला निवेदनं देतात तुमच्यासमोर की रिक्षा परमिट बंद करा, आणि त्यांना तुम्ही ग्राह्य धरून परमिट बंद केले होते असे तुम्ही सांगत होते की आमच्याकडे खूप अर्ज आले होते, खूप निवेदन आली होती आणि त्याच्यावरून आपण परमिट बंद केले म्हणून असं तुम्ही सांगत होते. परंतु तुमचा उद्देशच नेमका अजून काय साध्य झालेला नाही. तुम्ही रिक्षा परमिट इकडं बंद करताय आणि तिकडे इलेक्ट्रिक रिक्षाला परमिट देत आहे. परमिट हे ट्रान्सपोर्ट गाडीला असलं पाहिजे. ट्रान्सपोर्टला जेवढ्या गाड्या चालतात त्या गाड्यांसाठी परमिट हे बंधनकारक असलंच पाहिजे आणि ते असायलाच पाहिजे. सरकारने आपलं धोरण स्पष्ट करावं की नेमकं काय सरकारला म्हणायचं आहे. इलेक्ट्रिक रिक्षा रस्त्यावरती आणायचे असाच त्याचा अर्थ निघतोय की तुम्ही परमिट आता इलेक्ट्रिक रिक्षानं देत आहे आणि ह्या ज्या आपल्या बजाजच्या किंवा TVSच्या किंवा ह्या गाड्या आहेत तर त्यांना तुम्ही परमिट स्थगिती दिली आहे. म्हणजे त्याला ज्याला कोणाला आता ही गाडी घ्यायची असेल त्याला परमिट भेटू शकत नाही नवीन गाडी घ्यायची असेल तर. आणि तुम्ही आता म्हणता इलेक्ट्रिक रिक्षा कोणाला घ्यायची असेल तर त्यांनी परमिट घेऊन इलेक्ट्रिक रिक्षा घ्यायची. तर हे थोडं चक्रावणारं वाटतंय आपल्याला. तर याच्यावरती आपणही कमेंट करून सांगा की सरकारचा काय निर्णय असू शकतो. आणि याच्यातून थोडं रिक्षा ड्रायव्हर कन्फ्यूज होत आहेत. म्हणजे जे जुने रिक्षावाले आहेत त्यांना पण कुठंतरी कन्फ्यूज झाल्यासारखं वाटतंय की सरकारने इकडं परमिट बंद केलेत आणि इकडनं ई रिक्षाला परमिट चालू केलेत.
म्हणजे थोडं काहीतरी संभ्रमात टाकण्यासारखं आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा.